माऊलीच्या रूपामध्ये तू आहेस. जरा बीड जिल्ह्याचं वातावरण जसं की 3 ते 4 वर्षाखाली जसं वातावरण होतं तसं वातावरण व्हायला किती वेळ लागेल असं काही सांगू शकेल? लवकरच लवकरच. हिच्या एकटीचाच रेडी करायला 3 तास लागले आणि ह्यांचं तर वेगळंच आहे. कारण आळंदीत जो उत्साह साजरा होतो त्याचप्रमाणे आपल्या परळीतही हा वारकरी संप्रदायाने हा सोहळा साजरा केला आहे. दिंडी काढली. ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे त्यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त. आणि माझ्यासोबत माऊलीची वेशभूषा धारण केलेली पहिल्यांदा मुलगी. ताई, खरं तर माऊलीचे स्वरूप जे आहे ते तुम्हाला सगळ्या परळीकरांनी पाहिले तुझ्या रूपामध्ये. काय प्रतिक्रिया ह्या पालखी सोहळा पार पडल्याच्या? मला खूप छान वाटले. अशीच प्रतिक्रिया आवडली. धन्यवाद. खरं तर एवढा मोठा प्रतिसाद मिळेल, एवढा सुंदर कार्यक्रम होईल अशी अपेक्षा वाटत होती का? नाही. खूप चांगला सुंदर कार्यक्रम पार पडलाय. हो. आणखीन एक माऊलीच्या रूपामध्ये तू आहेस. जरा बीड जिल्ह्याचं वातावरण जसं की 3 ते 4 वर्षाखाली जसं वातावरण होतं तसं वातावरण व्हायला किती वेळ लागेल असं काही सांगू शकेल? लवकरच. किती पूर्ण हिची वेशभूषा कराय, ह्याची वेशभूषा कराय किती वेळ लागला? सकाळपासून उठलं तेव्हापासून यातच होतो आम्ही. 3 तास लागले. हो. हिच्या एकटीचाच रेडी करायला 3 तास लागले आणि ह्यांचं तर वेगळंच आहे. आणखीन काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो. खूप आनंदाच्या वातावरणामध्ये परळीकरांना देखील वेगळा सोहळा जो आहे तो पाहायला मिळालाय. एवढी अपेक्षा होती? खरंच नाही, कारण आळंदीत जो उत्साह साजरा होतो त्याचप्रमाणे आपल्या परळीतही हा वारकरी संप्रदायाने हा सोहळा साजरा केला आहे. दिंडी काढलेली आहे. भरपूर भजनी मंडळांनी भाग घेतला आणि कोकाटे महाराज, रामेश्वर कोकाटे महाराज आपले वारकरी संप्रदायाचे, अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत, संस्थाध्यक्ष. त्यांच्या एका मॅसेजवर पूर्ण महिला भजनी मंडळ जमा झालेला आहे आणि हा सोहळा आम्ही साजरा केला आहे. आम्हाला आज खूप चांगलं वाटलं आहे. आमची आज गोकुळाष्टमी, स्वतंत्र दिवस आणि हा ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा सोहळा एकदम आनंदाने पार पडला आहे. धन्यवाद. पूर्ण तुम्ही महिला जे आहेत ते त्या पालखी सोहळ्या दरम्यान तल्लीन झाला होता. हो, याची देही याची डोळा. आज आळंदी म्हणजे साक्षात पंढरी, परळी पंढरी तर मानल्याच जाते, पण साक्षात आज आळंदीचा अनुभव म्हणजे प्रचिती आज रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. आणि इतके म्हणजे मंत्रमुग्ध सगळेजण झाले की असं काही कोणाला भान नाही. कारण सकाळी 9 वाजल्यापासून महिला म्हणजे ह्या तयारीमध्ये आहेत. 12 वाजता घराच्या बाहेर पडलेल्या आहेत. आज अष्टमी असल्यामुळे रात्री परत स्वयंपाकाची, फराळाची तयारी करायची. तरी पण एक रामेश्वर महाराजाच्या एका शब्दावर म्हणजे की जसं की आळंदीची ज्ञानेश्वर महाराजांची जी पूर्ण म्हणजे जी हे असतंय की एका चोपदारावर चलते, तसं परळीच्या वारकरी मंडळाचं पूर्ण हे आमच्या रामेश्वर महाराजांवर चलतंय. आणि रामेश्वर महाराज जे म्हणतील ते, त्यामुळे आज आम्हाला साक्षात आळंदीचा अनुभव, आम्ही आळंदीला तर जाऊ शकत नाही पण इथेच आम्हाला आळंदीचा अनुभव आलेला आहे. या ठिकाणी पाहिले गेले तर येत असलेले प्रतिक्रिया मात्र हा पालखी सोहळा मुख्य मार्गावरून जसा मार्गक्रमण करत होता, पूर्ण परळीतील व्यापाऱ्यांच्या नजरा ज्या आहे ते या पालखी सोहळ्याकडे लागल्या होत्या. आणि परळीमध्ये एक वेगळं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य दुजबडिया, बीड, परळी.